दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. ताजी राजकीय घडामोड अशी आहे, की माढा लोकसभा मतदारसंघामधले धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आणि माळशिरस तालुक्यातील प्रमुख नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते उत्तमराव जानकर यांनी आपला पाठिंबा धैर्यशील मोहिते पाटील यांना दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी 2च दिवसापूर्वी उत्तमराव जानकर यांच्यासह शरद पवार यांची भेट घेतली होती पुणे येथे आणि तत्पूर्वी जानकर हे देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून आले होते. गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर काम करणारे उत्तमराव जानकर आता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपली 40 वर्षाचं वैर संपवून राजकीय वैर संपवून मोहिते पाटलांशी दोस्ताना करतायत ते. आणि आता ते माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे आपली ताकद लावत आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये माळशिरस मतदारसंघाने भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 1,16,000 मताचं लीड दिलं होतं, त्यामुळे ते जिंकू शकले होते. त्यावेळी उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील यांची ताकद एकत्र आली होती, म्हणजे भाजपला त्यांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेस. आणि आता या निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी घेतलेली आहे. आणि आता जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि जानकर यांचं जे काही 30-40 वर्षाचं राजकीय वैर आहे ते संपलेलं आहे. आता विधानसभेला जानकर यांना मोहिते पाटील पाठिंबा देतील, तर लोकसभेला जानकरांचा पाठिंबा मोहिते पाटील यांना राहणार आहे. जानकर यांनी बोलताना सांगितले की धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं आपण विजयी करू. याचबरोबर सोलापूरच्या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनाही आपला पाठिंबा आहे आणि त्याही मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याकरता काम करणार आहोत आणि महाविकास आघाडीचे जे काही आमदार उभारतील, पुढच्या वेळी उमेदवार उभारतील, ते सगळे आमदार होतील असं बाकीतही त्यांनी वर्तवलेलं आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून जे निवडणूक लढवण्याकरता इच्छुक होते अभयसिंह जगताप, तेही थोडे नाराज होते जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र आज त्यांनी आपला पाठिंबा पुन्हा धैर्यशील मोहिते पाटील यांना दिलेला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी शुक्रवारी जानकर आणि जगताप या दोन्ही मोठ्या गटांचा पाठिंबा धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेला आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजप समोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे.